मला लय राग आला. मी म्हणलं स्वतःच काहीतरी असला मोठा टार बनलो ना, लोकांच्या मनावर राज्य केलं. गाणी वाचलं हे पाऊल पुढे जरा नी कंबरला चक जरा हे पाऊल पुढे जरा नी कंबर पुढे का धोका दिलंच ना मला लय राग आला. मी म्हणलं स्वतःच काहीतरी असला मोठा टार बनलो ना, लोकांच्या मनावर राज्य केलं. गाणी वाचलं हे पाऊल पुढे जरा नी कंबरला चक जरा हे पाऊल पुढे जरा नी कंबर. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. ते तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला VN ॲपची गरज लागणार आहे. तर VN ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर VN कोड पण स्पेशल व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. तर त्यासाठी काय करायचे आहे, सगळ्यात पहिल्यांदा VN ॲप्लिकेशनच्या इंटरफेसवर आल्यानंतर तुम्हाला वरती QR ऑप्शन दिसेल. त्या QR ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला गॅलरीमध्ये क्लिक करायचं आहे. गॅलरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मी QR एक दिलेला आहे मटेरियलमध्ये. तो QR फक्त आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे जी आपली टेम्पलेट आहे तो आपल्याला तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस त्याचा दिसून येणार आहे. आता इंटरफेस आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे की तिथं तुम्हाला खाली यूज टेम्पलेट दिसून येते. त्या यूज टेम्पलेटवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तिथे काय करायचं आहे की ज्या व्हिडिओचा म्हणजे ज्या इमेजचा तुम्हाला इथं फोटो किंवा व्हिडिओ तयार करायचा आहे तो फोटो काय करायचा इथं आपल्याला अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर रिप्लेस तुम्हाला ऑप्शन दिसून येईल. त्या रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. रिप्लेस ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघू शकता प्रत्येक ठिकाणी तुमचा इमेज इथं प्रॉपर सेट झालेला आहे आणि इथं आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. फक्त इथं काय करायचं आहे, स्टार्टवर क्लिक केल्यानंतर तुमचा प्रॉपर इथं इमेज आहे तो प्रॉपर इथं दिसून येणार आहे. आता यामध्ये तुम्हाला काही ॲड करायचं असेल तर तुम्ही बघू शकता इथं आपण प्रॉपर ॲड केलेलं आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे, वरती ऑप्शन सेव्हचा ऑप्शन दिसतोय तिथं आपल्याला एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे आणि इथं बघू शकता मॅन्युअल ॲटो. आपल्याला इथं काय करायचे 720p आपल्याला रेझोल्युशन ठेवायचं आहे. FPS 30 FPS ऑन ॲव्हरेज रेट 5.8 तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर इझीमध्ये तुमचा स्टेटस आहे तो इथं क्रिएट होणार आहे. तर बघू शकता आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे आणि अशा प्रकारे इथं सेव्ह होऊन जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.